चॅम्पियन संघ ठरलाय दर्यावर्दी. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. डीजे बस 2 मिनिटं फक्त. डीजे मास्टर यस धन्यवाद. चला यस विनंती असेल इथे मात्र बक्षीस वितरणचा कार्यक्रम इथे मात्र पार पडेल आणि खऱ्या अर्थानं 365 दिवस याची वाट पाहत होतो तोच हा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. यस शेवटचं 1 मिनिट आहे प्लीज. यस डीजे मास्टर शेवटचं एक गाणं.
थँक्यू डीजे, धन्यवाद. धन्यवाद, आभार. खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं सर्व पाहुणे इथे उपस्थित आहेत. तर प्रथमतः मी विनंती करेन सन्मान्य गणेश चौलकर साहेब, अध्यक्ष मुळगाव कोलीवाडा, तदनंतर चंद्रकांत पालेकर साहेब, उपाध्यक्ष मुळगाव कोलीवाडा, तदनंतर सन्मान्य यशवंतजी चौलकर साहेब, मुळगाव कोलीवाड्याचे सेक्रेटरी, तदनंतर सन्मान्य भरत चौलकर साहेब, अध्यक्ष मुंबई मंडळ मुळगाव कोलीवाडा, तदनंतर सन्मान्य राजेंद्र चौलकर साहेब, उपाध्यक्ष मुंबई मुळगाव कोलीवाडा, तदनंतर श्री कमलाकर चौलकर साहेब, सेक्रेटरी मुंबई मंडळ मुळगाव कोलीवाडा, तदनंतर आपण पाहतोय धनंजी पालेकर साहेब, मुळगाव कोलीवाड्याचे सदस्य, तदनंतर सन्मान्य अशोकजी चौलकर, मुळगाव कोलीवाड्याचे सदस्य, तदनंतर शिवराज चाफेकर श्रीवर्धनचे, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि तदनंतर फरजान पालेकर गोरेगाव, तदनंतर कुमार जीवेश धरणकर, मुळगाव कोलीवाड्याचे सदस्य, तदनंतर जयेंद्रजी पालेकर, मुळगाव कोलीवाड्याचे सदस्य, तदनंतर सन्मान्य नरेशजी पालेकर उर्फ भाई, त्यांचं देखील स्वागत. तदनंतर कुमार आराध्य वाघे आणि कुमारी ओवी तबीब, सर्वांना विनंती असेल की आपण उपस्थित असाल तर आपण मुख्य व्यासपीठावरती इथे स्थानापन्न सर्व पाहुण्यांना इथे विनंती आहे. आणि संपूर्ण आपण पाहतोय मुळगाव कोलीवाड्यातील संपूर्ण वरिष्ठ नागरिक असतील, समाजातील सर्व व्यक्तिमत्व असतील, सर्वांना विनंती आहे की आपण इथे मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. ही आपली स्पर्धा आहे आणि आपल्या स्पर्धेमध्ये तुम्ही देखील तितकेच मोलाचे आहेत. त्यास संपूर्ण सर्व पाहुण्यांना विनंती असेल की आपण प्लीज या खुर्च्यांवरती आपण स्थानापन्न व्हायचं ही विनंती आहे. सुधाकरजी चेऊलकर साहेब, आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम इथे पार पडणार आहे. तर नक्कीच मान्यवरांना मी विनंती करेन की आपण स्थानापन्न व्हा, विनंती आहे. सर यस, सर्व पाहुण्यांना विनंती आपण बसून घ्यायचंय. नक्कीच मयुरेश मयेकर, नीलकंठजी पालेकर साहेब, आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. त्याच दरम्यान मयुरेशजी मयेकर जे गणेश स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर आहेत, थोडेसे ते देखील बिझी आहेत, परंतु आपणास देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. याच दरम्यान सन्मान्य दामोदरजी पालेकर साहेब, आपणास देखील विनंती आहे आपण देखील या स्थानापन्न व्हायचंय. दीपक महाराज पालेकर, आपणास देखील विनंती आहे आपण देखील साहेब मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. चला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा, कारण की खूप वेळ देखील झालाय, जवळजवळ 7:30 वाजायला आलेत आणि ही स्पर्धा संपन्न झाली आहे सक्सेसफुली कंप्लीट. आणि खऱ्या अर्थाने आपला संघ इथे मात्र विजयी ठरलाय, चॅम्पियन संघ ठरला. ही दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय.
या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं, सिंहाचं वाटं या स्पर्धेचं ज्यांनी ज्यांनी आम्हाला इथे प्रोत्साहन दिलं, पुरस्कृत केल्यात काही गोष्टी, कॅश प्राइज असतील, तदनंतर ट्रॉफीज असतील, मेडल असतील, पाण्याची व्यवस्था असेल, संपूर्ण प्रत्येक मान्यवराचं इथे देखील कौतुक केलं जाईल. त्यांचं देखील आभार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जे प्रथम क्रमांक आपण पाहतोय, जे प्रथम क्रमांकासाठी चषक आपण पाहतोय, आकर्षक चषक ज्याच्या वतीने आम्हाला लाभलाय कुमार हर्ष व अंजली धनंजय पालेकर यांच्याकडून आम्हाला देण्यात आलाय. तदनंतर द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे, जी ट्रॉफी आपण पाहतोय, जे आकर्षक चषक ते कुमार सौरभ अशोक चौलकर यांच्याकडून देण्यात आलंय. आणि फर्स्ट आणि सेकंड प्राइजसाठी जे कॅश प्राइज आले ते संपूर्ण आपण पाहतोय दर्यावर्दी मंडळाच्या वतीने हे कॅश प्राइज पुरस्कृत करण्यात आलंय. तदनंतर मालिकावीर साठी आकर्षक चषक आपण जे पाहतोय ते फरजान पालेकर गोरेगाव यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले, त्यांचा देखील आभार. तदनंतर सामनावीर साठी जे चषक आपण पाहतोय जयेंद्र पांडुरंग आपण पाहतोय पालेकर यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले, त्यांचा देखील आभार. तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक चषक आपण पाहतोय ते नक्कीच कुमार ओजस व ओवी यश तबीब यांच्याकडून देण्यात आले, त्यांचा देखील आभार. तदनंतर उत्कृष्ट फलंदाज साठी आकर्षक चषक कैलासवासी मिलिंद देवराम धरणकर यांच्या स्मरणार्थ जीवेश मिलिंद धरणकर यांच्याकडून देण्यात आलाय, त्यांचा देखील आभार. तदनंतर जे मेडल्स आपण पाहिले मॅन ऑफ द मॅच साठी होते कुमार आराध्य सुनीत वागे यांच्या वतीने देण्यात आलं, त्यांचा देखील मनपूर्वक आभार. तदनंतर जे बॉलचे बॉक्स आमच्यापर्यंत पुरवण्यात आलेत, लीलाधर कांबळे असतील, तदनंतर केदार राक्षीकर, तदनंतर दीप चौलकर, तदनंतर प्रांश चौलकर, सुमित चौलकर, गौरव समीर प्रकाश चौलकर, तदनंतर कुमार गौरव पालेकर, तदनंतर शिव रघुवीर आणि या नक्कीच संपूर्ण टीमचं ज्यांनी बॉल आमच्यापर्यंत पोहोचवलं त्यांचा देखील आभार. आणि तदनंतर जे मालिकावीर साठी आपण आकर्षक बॅट पाहतोय नक्कीच श्री जनार्दन भाया पाटील जीवना यांच्या वतीनं जे आपण मालिकावीर साठी बॅट पाहतोय ते त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले, त्यांचा देखील मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी पुण्याचं काम केलं, पाणी ज्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलंय, पाणी दिलंय, नक्कीच कैलासवासी अशोक बाळू पालेकर यांच्या स्मरणार्थ अस्मिता अशोक पालेकर यांच्या वतीने पाणी पुरवण्याचं काम केलंय, पुण्याचं काम त्यांनी मात्र केलंय, त्यांचे आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर संकेत चौलकर व प्रणेश चौलकर यांच्याकडून आपण पाहतो दर्यावर्दी संघासाठी देखील बॅट देण्यात आले, त्यांचा देखील आभार आहेत. आणि खऱ्या अर्थानं जी आपण पाहतोय स्पर्धा लाईव्ह कॅप्चर केली होती संपूर्ण 3 दिवस, जी वाहिनी जय गणेश स्पोर्ट्स आपण पाहतो त्यांच्या मार्फत पाहिली होती, परंतु त्यांच्या मागे जे नेटची सुविधा होती ती भावेश पालेकर यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आली होती, त्यांचा देखील खूप खूप मनपूर्वक आभार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि नक्कीच खऱ्या अर्थानं जे पडद्यामागचं आपण पाहतोय हिरो सातत्याने असतात, संपूर्ण टीम तर आहेच, परंतु एक मोलाचं सिंहाचं वाटं ज्याचं असेल तर एकदा जोरदार टाळ्या त्या अंकुश पालेकर साठी नक्कीच झाल्या पाहिजेत. खूप खूप आभार त्याचा देखील आहे संपूर्ण मॅनेजमेंट टीमच्या वतीने. आणि नक्कीच आपण वळतोय आता पारितोषिक वितरण सोहळ्याच्या वतीनं. आपण वळतो आता पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. दोन्ही टीम्सला विनंती आहे, यस आपण मुख्य व्यासपीठाच्या बाजूला या, विनंती असेल ऋषित पाटील आणि त्याचप्रमाणे संपूर्ण टीम आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठासमोर यायचंय, विनंती आहे. रोनेश श्रेयस, प्रथमतः आपण वैयक्तिक पारितोषिकाकडे वळतोय. मी विनंती करेन प्रथमतः
येस दोन्ही टीम आपण प्लीज विनंती आहे या. आपला संघ आहे तुषार. संपूर्ण टीम आपण या. आपण बक्षीस मिळवलं, परंतु आता मात्र महत्वाचा क्षण आहे, महत्वाचा टप्पा आहे. या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने अंत नक्कीच पाहायला मिळतोय. येस चला विनंती असेल प्रथमतः मी बोलवेन बेस्ट बॅट्समन देण्यासाठी पाहुण्यांना. सन्मान्य जयेंद्रजी पालेकर साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण बेस्ट बॅट्समन साठी तिथे जयेंद्र पालेकर साहेब, आपला विनंती असेल की आपल्या शुभाचे बेस्ट बॅट्समनचा किताब द्यायचा आहे. या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन, संपूर्ण स्पर्धेतील ज्यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली या स्पर्धेमध्ये आणि या क्रीडा नगरीमध्ये जे अधिराज्य गाजवलं, एक मोठा खेळाडू, रायगड मधील एक मोठा नाव, टेनिस क्रिकेट असेल, बॉक्स क्रिकेट असेल, आपलं छाप या स्पर्धेमध्ये मात्र सोडलंय. तो ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, मानकरी ठरला या स्पर्धेतील रुचित पाटील. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आपण पाहतोय रुचित पाटील. उत्कृष्ट फलंदाज साठी आपण पाहतोय कैलासवासी मिलिंद देवराम धरणकर यांच्या स्मरणार्थ जिवेश मिलिंद धरणकर यांकडून बेस्ट बॅट्समन. जयेंद्रजी चेऊलकर साहेब, आपणास विनंती असेल की आपण याचे आपल्या शुभाचे उत्कृष्ट गोलंदाज ही ट्रॉफी मात्र त्याला देण्यात येईल, सुपूर्द करायचंय. ते देखील एक माजी खेळाडू आहेत, माजी गोलंदाज आहेत आणि नक्कीच एक युवा खेळाडूला मात्र ते सन्मानित करतील. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील ठरलाय. संघ आहे दर्यावर्ती आणि खेळाडू आहे मनोज चेऊलकर. उत्कृष्ट गोलंदाज, जोरदार टाळ्या नक्कीच वाजल्या पाहिजे या खेळाडूसाठी. एक माजी खेळाडू, एक युवा खेळाडूला मात्र सन्मानित करण्यात येतोय आणि खऱ्या अर्थाने बेस्ट बॉलरचा किताब इथे मात्र सुपूर्द करतात. उत्कृष्ट गोलंदाजाचा आपण पाहतोय आकर्षक चषक कुमार ओजस व ओवी यश तबीब यांच्याकडून आम्हाला सुपूर्द करण्यात आला, त्यांचा देखील आभार. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, महत्वाची मॅच होती आणि या महत्वाच्या मॅच मध्ये सामनावीर ठरला होता. तर अर्थाने सामनावीरचा पुरस्कार आम्हाला, ती ट्रॉफी आपण पाहतोय पुरस्कृत करण्यात आली आहे. सन्माननीय जयेंद्र पांडुरंग पालेकर यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आली आहे. आणि मॅन ऑफ द आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, महत्वाच्या क्षणावरती हा हिरा चमकून आला आणि हा सामना मात्र विजयाच्या मार्गावरती ज्यांनी नेऊन ठेवलाय तो खेळाडू आहे या स्पर्धेतील शेवटच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तुषार चेऊलकर. मॅन ऑफ द मॅच. आकर्षक चषक आपण पाहतोय ज्यांच्या वतीने आम्हाला लाभलंय, जिवेश यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, यांच्या शुभाचे त्याला मात्र सन्मानित केलं जातंय. हॅलो, नक्कीच या टुर्नामेंटची खऱ्या अर्थाने ही स्पर्धा गाजवली. आजचा शेवटचा दिवस खरोखर आपल्या आवाजाने गाजवला. ते म्हणजे बदलापूरवरून आलेले आमचे मित्र अनुज सर मोरे यांचा सुद्धा सत्कार करण्यात येत आहे. आमच्या यजमान संघातर्फे आपला छोटासा का होईना परंतु सत्कार करण्यात येत आहे. खरोखरच आज श्रीवर्धन मधील प्रत्येक क्रीडा रसिकांच्या हृदयावर आपण आपलं नाव कोरलं. तर सुंदर एक समालोचन आपल्या वाणीतून आम्हाला ऐकायला मिळालं. खूप खूप आभारी आम्ही आपलं.
तर अनुज सर मोरे यांचा सत्कार करण्यास मी आमंत्रित करतो. ओमकार पालेकर, खरोखरच आजची रात्र ज्याने गाजवली, खूप सुंदर समालोचन त्यांच्या वाणीतून आपल्याला ऐकायला मिळालं. ते अनुज सर बदलापूरवरून येथे आमच्यासाठी आले होते. आणि त्याच दरम्यान खऱ्या अर्थानं ज्यांनी माझी साथ मात्र आजच्या दिवसामध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये दिली, सर्व गुण संपन्न असा हा व्यक्तिमत्व मी सातत्याने पाहिला. तर आता स्कोरिंग असेल, अंपायरिंग असेल आणि खेळाडू आज मात्र खेळताना इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. आणि उत्कृष्ट असे समालोचक या विभागातील एक बुलंद आवाज ज्यांचा आपण ऐकत आलात, गेले 3 दिवस आपण ऐकत होतात, त्यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करेन. रमेश साहेब सर, आपण विनंती असेल की आपला देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. दरम्यान रमेशजी वाघे, निळकंठजी पालेकर, आपणास विनंती असेल की आपल्या शुभाचे तिला मात्र यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. रमेशजी वाघे, जोरदार टाळ्या. आपल्या विभागातील एक बुलंद आवाज, सध्याच्या घडीला चर्चेत असलेले हे आवाज आहे. धन्यवाद, आभार. खऱ्या अर्थानं ज्यांनी 3 दिवस समालोचन समितीमध्ये आपण पाहिलं की नक्कीच चांगला आवाज, बुलंद आवाज मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा आपल्याला ऐकायला मिळतो. परंतु आज मात्र ते रात्रीच्या सत्रामध्ये रजा घेऊन गेले, काही कारणास्तव ते उपस्थित नाही आहेत. हितेश पाटील सर, त्यांचं देखील खूप खूप एकदा जोरदार टाळ्याने त्यांचं देखील आभार व्यक्त करायचा आहे. खऱ्या अर्थाने गोड आवाज त्यांच्या वाहिनी आपण ऐकली. यस, धन्यवाद. तदनंतर आपण वळूया पुनश्च एकदा प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे. आणि खऱ्या अर्थानं पुनश्च एकदा आपण पाहतोय ज्यांनी खऱ्या अर्थानं डीजे ऑपरेट केला संपूर्ण या 3 दिवसामध्ये, प्रेक्षकांना मात्र त्यांच्या तालावरती नाचवलं, त्या डीजे मास्टरचा देखील विनंती करेन की आपण देखील याचे आपलं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. निळकंठ पाळेकर साहेब, आपल्याला विनंती आहे की आपले शुभाचे त्यांचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. तेच डीजे मास्टर आपण देखील या. एकविरा मंडप डेकोरेटर्सचे आपण पाहतोय प्रोपरायटर मंथन यावेळेस उपस्थित आहेत, त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. असं यथोचित मान सन्मान इथे मात्र केला जातोय. एस प्रवीण पालेकर आणि त्याचप्रमाणे मंथन या दोघांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. रुद्रेश आणि प्रवीण यांचे शुभास्वे तिथे मात्र त्यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. जोरदार टाळ्या. डीजे मास्टर, मंडप डेकोरेटर, सुंदर असं एक क्रीडांगण आपण पाहतोय त्यांच्या वतीने सजवण्यात आलंय, त्याचं देखील आभार. तदनंतर जे काम आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मोठमोठी स्पर्धा ज्यांनी खऱ्या अर्थानं कॅप्चर केले संपूर्ण आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये, ज्यांनी आपल्या नावाचा ठसा इथे मात्र उमटवला आणि यूट्यूब या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या नावावरती जाऊन ठेवला. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह यांचं देखील यांना मी विनंती करेल की मयुरेश आपण यायचंय. अमृत पाटील त्यांच्या बिहाफ असतील, अमृत नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. आणि मयुरेश मयेकर, आपणास विनंती आपण देखील या. खऱ्या अर्थाने प्रॉपर रायटर आहेत. जय गणेश स्पोर्ट्स साता समुद्र ज्यांनी ही स्पर्धा नेऊन ठेवण्याचं काम केलं आहे. गुड क्वालिटी, गुड क्लिअरिटी हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे. जोरदार टाळ्या एकदा या चेहऱ्यासाठी नक्कीच झाल्या पाहिजेत. ज्यावेळीच विचार केला होता 1000 सबस्क्रायबर पासूनचा प्रवास ते आता मात्र 26,000 सबस्क्रायबर वरती येऊन टिपलाय, त्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 26,000 सबस्क्रायबर युट्यूब वरती आपण त्यांचे पाहू शकतो. यथोचित मान सन्मान मी विनंती करेन नितेशजी पालेकर साहेब आणि त्याच दरम्यान मनोजी चेऊलकर साहेब याच्या शुभाचे तिथे मात्र त्यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मयुरेशजी मयेकर साहेब आणि त्याच दरम्यान अमृतला आपण पाहतोय कॅमेरामॅन आहेत, उत्कृष्ट दर्जाचे कॅमेरामॅन, त्यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातोय. धन्यवाद, आभार. पुरेश एकदा सर्व पंचांचं देखील खूप खूप आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून जे पंचांच्या भूमिकेत काम बजावलं त्यांचं देखील आभार. आणि
सर्वांचं खऱ्या अर्थानं आभार. ज्यांचं नाव राहिलं असेल त्यांच्याकडून क्षमा असावी. येस, मॅन ऑफ द सिरीज आता मात्र आपण पाहतोय या संपूर्ण खऱ्या अर्थानं क्रीडा नगरीमध्ये ज्यांनी अधिराज्य गाजवलं, 3 दिवस त्याचा खेळ पाहिला, प्रत्येकाच्या एकच नाव होतं आणि तो संघ आहे पुनश्च एकदा किंग कोलीवाडा भरटकोल नसून दर्यावर्ती संघाचा विघ्नेश शेवलकर, मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी. जोरदार टाळ्या एकदा होऊन जाऊ द्या या खेळाडूसाठी. अष्टपैलू खेळाडू आहे, उत्कृष्ट अशी कामगिरी त्यांनी मात्र बजावली आहे आणि मात्र विजयाच्या मार्गावरती नेऊन ठेवलाय. तो ठरला या स्पर्धेचा मालिकावीर. आणि नंदकुमार चेवलकर साहेब आणि त्याचप्रमाणे अशोक पालेकर साहेब माजी कर्णधार म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या दोघांनाही विनंती आहे आपले शुभाचे मॅन ऑफ द सिरीज आकर्षक चषक आपण पाहतोय आणि त्याच दरम्यान आकर्षक बॅट जी आपण पाहतोय ती त्याला मात्र सुपूर्द करण्यात येईल. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत या खेळाडूसाठी. उभरता सितारा सध्याच्या घडीला चर्चेत असलेला हा खेळाडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. द्वितीय क्रमांक आपण पाहतोय ट्रॉफी कुमार सौरभ अशोक चेवलकर यांच्या वतीने आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे आणि त्याच दरम्यान प्राइज रोख रक्कम आपण पाहतोय दर्यावर्ती यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलाय. तर मी विनंती करेन अशोक कृष्ण चेवलकर यांच्या वतीने ते पुरस्कृत देण्यात येईल. नक्कीच साहेब आपल्याला विनंती असेल की आपण पुढे यायचंय. आपल्या शुभाचे ते द्वितीय क्रमांकाचं मानकरी ठरलाय. खऱ्या अर्थानं ज्यांनी या स्पर्धेमध्ये कमबॅक मी तर म्हणेन खूप मोठं केलं. तब्बल 5 वर्षानंतर अतूट मेहनत नंतर हा संघ मात्र येऊन टिपला क्वालिफायर राऊंड मध्ये आणि क्वालिफायर राऊंडचं परिवर्तन झालं दुसऱ्या क्रमांकाचं बक्षिसाकडे. तो ठरला या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी किंग कोळी भरटकोल संघ. या संपूर्ण